मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 4 जून 2025 आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या विषयाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना विनंती की त्यांनी ऑडिओ व्हिडिओ कृपया आपले बंद ठेवावे. पुढील सूत्रे जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम, नमस्कार. आज बुद्धियोग या ग्रंथातला 5वा पाठ आहे. प्रार्थनेने आपण सुरुवात करू नेहमीसारखी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतिरूप महाशून्य बिंदू यास नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत. आणि आपण सर्व श्रोते आपल्या हृदयातील ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आपण गेल्या सर्व पाठामध्ये ह्या बुद्धियोग ग्रंथाची जी प्रस्तावना आहे ती बघतोय. प्रस्तावना फक्त 5-6 पानांचीच आहे, परंतु त्याच्यामध्ये दिलेले कन्सेप्ट हे जेवढे नुसते वाचून नीट समजत नाहीत, म्हणून आपण ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धियोग प्रस्तावना जे आहे त्याचं टायटल जे आहे, ते शीर्षक आहे, ते श्रद्धा आणि बुद्धी याचा संबंध. म्हणजे पुस्तक पूर्ण बुद्धियोगाबद्दल असलं तरी श्रद्धेबद्दल सुरुवातीला एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या सांगणं आवश्यकच होतं, कारण त्या सांगितल्या म्हणूनच आता आपल्याला एक लिंक मिळणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपण श्रद्धा योगाला पुढच्या ग्रंथाचा अभ्यास करू, तेव्हा जाऊ शकतो. आढावा घेतो मागच्या पाठाचा थोडक्यात आणि आजचा पाठ सुरू करतो. मागच्या वेळेला आपण बघितलं की ते ध्यानाची जी संकल्पना आहे की पाठीच्या तळाशी, पाठकणाच्या तळाशी मूलाधार चक्राच्या ठिकाणी 2 कुंड आहेत. एकाचं नाव आहे कुंडलिनी, एकाचं नाव आहे विद्युल्लिनी. आणि दोघांमध्ये सारखीच शक्ती, ज्याला एक आपण असं म्हटलं, ती आहे. दोन्हीकडे एक डोका आहे. आणि एक त्यातली जी कुंडलिनी शक्ती आहे ती शांत किंवा लीन शक्ती आहे, ती सुप्त शक्ती आहे. आणि मग दुसरी जी आहे विद्युल्लिनी, ती आपण नेहमी व्यवहारात वापरणारी त्रयशील शक्ती आहे. तर अशा पद्धतीने एक रूपक करून आपली जी सगळी षटचक्र साधना आहे त्या षटचक्र साधनेमध्ये कुंडलिनी शक्ती म्हणजे जेव्हा आपण शांत होतो, आपली विद्युल्लिनी शक्तीचा उपयोग आपण कमीत कमी करतो, शांत बसतो, त्यावेळेला आपोआप कुंडलिनी जागृत होते आणि ती पुढे वरवर एका चक्रातून जाते. अशा प्रकारची संकल्पना. आणि त्याच्यात समचरण विटेवरी असा शब्दप्रयोग स्वामीजींनी केलेला आहे की समचरण विटेवरी म्हणजे सारख्या ताकदीच्या, समताकदीच्या 2 शक्ती
कुठे उभ्या आहेत? तर मूलाधार विटेवर उभ्या आहेत. मूलाधार म्हणजे मूलाधार चक्र, सर्वात खालचं चक्र, ज्या ठिकाणपासून आपली साधना सुरू होते, योग साधना किंवा षटचक्र साधना सुरू होते, त्या मूलाधार विटेवर दोन सारख्या ताकदीच्या शक्ती उभ्या आहेत. एक आहे विठ्ठल शक्ती आणि दुसरी रुक्मिणी. दोन्ही सारख्या आहेत. आणि मग स्वामीजी म्हणतात हे स्त्री पुरुष समतेचं प्रतीक आहे, अशी सुद्धा एक कल्पना मांडता येईल. आता ह्याच्यामध्ये विठ्ठल हा पिता आणि रुक्मिणी ही माता, अशी जर कल्पना केली तर विठ्ठल पिता ही जी आहे स्थिर आदर्श ठेवलेला आहे, म्हणजे ती स्थिर शक्ती, कुंडलिनी शक्ती आहे. आणि रुक्मिणी मातेची शक्ती म्हणजे विद्युल्लिनी शक्ती आपण सर्वसामान्य माणसं किंवा स्वार्थी भक्त वापरू लागले आणि ती चुकीच्या पद्धतीने वापरू लागल्यामुळे त्या रुक्मिणीचं नाव रुखमणी, रुख अधिक मनी, म्हणजे तृष्णेला मनात रोखण्याचा इशारा देणारी मूर्ती, असं प्रतीक तयार झालं असं स्वामीजींनी म्हटलंय. आणि ह्याच्याबद्दल आपण आता या पाठामध्ये थोडंसं अधिक एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आता एक हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हा अभ्यास आपण करतोय योग ग्रंथांचा. 2 ग्रंथ झाले, 2 राहिलेले आहेत, अजून 5वा सुद्धा आहे शक्तियोग. हे करताना बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं किंवा कधी कधी लोकांच्या बोलण्यात पण येतं आणि माझ्याही लक्षात येतं की एक एक संकल्पना ही बऱ्याच वेळा रिपीट होते. रिपीट म्हणजे वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, वेगळ्या वेगळ्या संबंधामध्ये, वेगळ्या वेगळ्या संदर्भामध्ये ते रिपीट होते, पण रिपीट होते. पण हे रिपीट होण्याची आवश्यकता काय आहे? कारण आपण हे सगळं भौतिक जीवनाचं शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जे भौतिक जीवन, आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल आता फार बोलत नाहीये. भौतिक जीवन सुखी करण्यासाठी आणि दुःख कमी करण्यासाठी आपल्याला जे काय उपाय लागतात ते आपण विषययोग बघण्यामध्ये बघितले, ते इंद्रिय सुख बघण्यासाठी बघितले, भाग्ययोग मध्ये मनाची सुख बघण्यासाठी बघितले, आणि आता ह्या सगळ्याचा जो काही उपायाचा भाग आहे तो बुद्धीच्या निकषावर असतोय हे बघण्यासाठी आपण बसतोय. आता हे सगळं आपण काय करायचं हा एकदा भाग पण लक्षात घेतला पाहिजे, कारण आपण करताना त्याच्यामध्ये काहीतरी पर्पज आहे. बघा, आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये बघतो किंवा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, संस्था असतात, त्या संस्थांना 2 गोष्टी असतात. एक असतं व्हिजन स्टेटमेंट आणि दुसरं असतं मिशन स्टेटमेंट. व्हिजन स्टेटमेंट म्हणजे हे पुढच्या 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी असं असू शकतं, लॉंग रेंज प्लॅनिंग त्याला म्हणतात, ते व्हिजन स्टेटमेंट असतं. आणि मिशन स्टेटमेंट म्हणजे ह्या वर्षी काय करायचं, ह्या महिन्यात काय करायचं, आज काय करायचं, हे सगळं असं हे मिशन स्टेटमेंट असतं. आता हे सगळं कंपनीच्या व्यवस्थांमध्ये आवश्यक असेल जर का कंपनीला योग्य पद्धतीने प्रगती करून घ्यायची असेल. पण हे फक्त कंपनीलाच हवं आहे का, माणसाला नको आहे का? माणसाला जर काय आयुष्य सुखी करायचं असेल तर माणसाला सुद्धा व्हिजन स्टेटमेंट पाहिजे. मला आयुष्यात काय साधायचं ते पाहिजे, आणि ते साध्य करण्यासाठी मला व्हिजन, मिशन काय आहे? मिशन म्हणजे ह्या वर्षी काय करायचं आहे, पुढच्या 2-3 वर्षात काय करायचं आहे, पुढच्या 6 महिन्यात काय करायचं आहे, महिन्यात काय करायचंय. आता हे सगळं जे अभ्यास करतोय ना आपण, तो ठरवण्यासाठीच आपलं मिशन आणि व्हिजन ठरवण्यासाठीच हा अभ्यास आपण घेतलेला आहे. आणि म्हणून हा योगग्रंथ अभ्यास करताना आपल्याला त्याच गोष्टी किंवा त्याच एक सारख्या गोष्टी परत परत वेगळ्या वेगळ्या रीतीने समजून घ्यायला लागतात. कंटाळा न करता वेळ द्यावा लागतो, वेळ काढावा लागतो. आता वेळ काढावा लागतो म्हणजे याचा अर्थ की आता 1 तास आपण ऐकतोय, त्याच्या व्यतिरिक्त जर ह्या सगळ्या गोष्टी सत्कारणी लागायच्या असतील आणि आपल्याला त्याचा योग्य पद्धतीने फायदा लाभ होणार असेल तर आपल्याला इतर वेळेस हा वेळ द्यावा लागतो. म्हणजे पुस्तक वाचायला लागतं, समजून घ्यायला लागतं, आणि हे सगळं समजेपर्यंत परत धैर्य ठेवावं लागतं, पेशन्स लागतो. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे आणि आपल्या मनात हा विचार पाहिजे. पण आपल्याला वेळ नसतो, आपल्याला या गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो, कारण आपण अनेक प्रकारचे विचार सारखे करत असतो. आता बघा, ही आता ही झाली तुमची क्रिकेटची टुर्नामेंट 2020 ओव्हर्सची, तर त्याच्याबद्दल आपण भरपूर विचार करतो.
आजच तिथे चांगला तिकडे म्हणजे त्यांचा विजयोत्सव चालू असताना आज मोठा ऍक्सिडेंट झालाय. आता ह्या गोष्टी का होतात, कोण जबाबदार आहे त्याला, का पद्धतीने कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर, हे सगळे आपण गोष्टी विचार करत असतो. आता खरं म्हणजे आपला त्याच्याशी काही संबंध नाही. जीवनात आपल्याला पुढे जायचं असताना आपले व्यवस्थित गोष्टी ज्या करायला लागतात ते व्याप आपल्याला आहेतच, परंतु या व्यापाच्या व्यतिरिक्त हे उपद्व्याप म्हणजे पॉलिटिक्समध्ये काय चाललेलं आहे, काय युती होते का नाही, किंवा आणखीन कोणी दोघं जण एकत्र येत आहेत का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचे उपद्व्याप आपला त्याच्याशी काही तसा संबंध नाही, पण आपण खूप वेळ देतो. आणि मग ह्या उपद्व्यापामुळे आपल्याला खरा अभ्यास करायला वेळ मिळत नाही, जो आपल्या फायद्याचा आहे. योग ग्रंथातून असेल किंवा अन्य कुठेही साधनातून असेल किंवा कुठल्या पद्धतीने असेल. तर म्हणून ही प्रायोरिटी जी आहे ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही जर का साधना केली आणि ह्या पद्धतीने आपण वेळ काढला तर त्याचं फळ जे आहे ते खूप महत्वाचं आहे, खूप मोठं आहे, अमूल्य आहे, अद्वितीय आहे. आणि म्हणून हा सगळा साधनेचा अभ्यास करत असताना किंवा हे सगळं समजून घेत असताना आपण हा विचार केला पाहिजे. एक गोष्ट आहे याच्यासाठी की पिकासो म्हणून एक मोठा चित्रकार होऊन गेला. तो जन्म त्याचा स्पेनमध्ये झाला, पण सगळं त्याचं जीवन जे आहे ते फ्रान्समध्ये गेलं. फ्रान्समध्ये त्याला कीर्ती मिळाली, फ्रान्समध्ये त्याची कारकीर्द फुरली. तर अशा पद्धतीने तो अत्यंत यशस्वी एक चित्रकार, जागतिक कीर्तीचा यशस्वी त्या फ्रान्समध्ये राहत होता. एक दिवशी तो एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि तिथे काहीतरी त्याचं चालू होतं रेस्टॉरंटमध्ये खाणं वगैरे. तर एक महिला आली. रेस्टॉरंटमध्ये फार विशेष गर्दी नव्हती, तो तिथे कात बसलेला होता. ही महिला आली आणि तिने ओळखलं, अरे हा मोठा एवढा चित्रकार आहे, पिकासो आहे, आणि तर आपण त्याला भेटावं. भेटल्यानंतर तिने काय केलं, तिथला एक नॅपकिन घेतला हॉटेलमधला, रेस्टॉरंटमधला, आणि त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, माझ्यासाठी एक छान चित्र काढून द्या ना. तुम्हाला काय पटकन चित्र काढता येईल, तुम्ही 4 रेषा मारल्या की छान चित्र तयार होतं, मला द्या ना काढून. तर तो तिच्याकडे बघत राहिला. नंतर तो म्हणला ठीक आहे दे. तो नॅपकिन दिला आणि त्याने अक्षरशः 2 मिनिटांमध्ये अत्यंत सुंदर चित्र काढलं. त्या नॅपकिनवर इतकं छान चित्र काढलं की सगळेजण बघतच राहिलं, तिथे लोक जेवढे होते ते. मग ती म्हणते मला द्या ती चित्र. तर तो म्हणाला देतो ना चित्र, पण ह्याचे 10,000 फ्रँक लागतील. तर ती विचारते एवढं का, एवढे पैसे कशासाठी, 2 मिनिटात तुम्ही चित्र काढलं. त्याच्यावर तो म्हणाला की 2 मिनिटाचे चित्र काढण्यासाठी मला 40 वर्ष अभ्यास करायला लागलाय. या 40 वर्षाच्या अभ्यासामुळे मला ते 2 चित्र काढता येतात. 40 वर्ष त्याने सगळे उपद्व्याप बाजूला ठेवले होते आणि चित्रकलेला दिले होते, म्हणून तो एवढा मोठा झाला. आपल्याला जर का साधनेमध्ये काही प्रगती करायची असेल तर आपल्याला सुद्धा अनावश्यक उपद्व्याप बाजूला ठेवले पाहिजेत. जे आवश्यक आहेत, जीवनातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या तर घ्यायलाच लागतील, परंतु जर का उपद्व्याप बाजूला ठेवला आणि अभ्यास केला तर फळ खूप श्रेष्ठ, अद्वितीय, अमूल्य असतं. हा भाग आपण आपल्या साधनेमध्ये किंवा अभ्यासामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मिशन स्टेटमेंट, विजन स्टेटमेंट ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपण जास्तीत जास्त ट्रॅकमध्ये राहण्याची शक्यता असते. आता स्वामीजींनी समचरण विटेवरी हे स्त्री पुरुष समतेचं प्रतीक, अध्यात्मातलं प्रतीक वापरलंय. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेचे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. अर्थ याचा थोडक्यात असा की हे हरी, तुमचे चरण विटेवर सम आहेत, तुमची दृष्टीही सम आहे, आणि अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो. हा समता हा भाग प्रत्येक ठिकाणी येतो. बघा, आपण म्हणतो की विश्वात समता आहे, जगात एनर्जीमध्ये समता आहे, म्हणजे एंट्रोपी आहे. विज्ञान तेच सांगतं, अध्यात्म तेच सांगतं, आणि तेच ह्या समचरण विटेवरी किंवा सम शक्तीच्या 2
कुंडाची उपमा देऊन स्वामीजी सांगतायत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझी तुमच्यावर वृत्ती स्थिर राहो आणि ह्या व्यतिरिक्त मला कुठल्याही माईक पदार्थ म्हणजे मायाने व्यापलेले पदार्थ नको, त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा राहू देऊ नका. आणि मला ह्याच्यापेक्षा कुठलीही ब्रह्मादिक पद किंवा कुठलंही उच्च पद नको, मला फक्त तुमच्या पायाशी स्थान द्या. तर समचरण विटेवरी हा तुकाराम महाराजांचा जसा अभंग आहे तसा सेना महाराजांचा पण अभंग आहे. ते म्हणतात, समचरण विटेवरी पाहता समाधान अंतरी, चला जाऊ पंढरीसी भेटू रखमाई वरासी, होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी, जन्म मरणाची चिंता सेना म्हणे नाही आता. समचरण विटेवरी, इथे समचरण म्हणजे समचरण तुमच्या चक्रावरी असं म्हटलेलं आहे, त्या सुरुवातीच्या आपल्या मूलाधार चक्रावर असं स्वामीजी म्हणतात. तर हा समतेचा जो भाग आहे तो वर्तनात असायला पाहिजे, तो आपल्या वृत्तीत असला पाहिजे. आता आपण सगळे प्रपंचिक आहोत, आपण काही योगी नाही, आपण संन्यासी नाही, आपण काही सगळं सोडलेलं नाही आणि आपल्याला परमार्थ पण साधायचा आहे. म्हणजे एकीकडे आपण प्रपंचिक आहोत आणि आपल्याला एकीकडे साधनेनी प्रगती साधायची. आता ह्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर संत काय म्हणतात, समर्थांचं वचन आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. म्हणजे जर का प्रपंच करायचं असेल तर सुवर्ण पाहिजे, सुवर्ण पाहिजे म्हणजे धन पाहिजे, आणि परमार्थ करायचं असेल तर पंचीकरण करावं समजायला पाहिजे. पण हे जे सुवर्ण पाहिजे, हे जे धन पाहिजे, ह्या प्रपंचासाठी आवश्यक असलेलं जे अनेक गरजा आहेत, त्या अनेक गरजांसाठी लागणारं जे धन आहे ते पाहिजे असं समर्थ म्हणतात. पण ते जोडायचं कसं ते तुकोबा सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि हेच ईशावास्य उपनिषद पण आपल्याला तेच सांगतं की तेन त्यक्तेन भुंजिधा मागृत कस्य स्विदधनन. म्हणजे आपल्याला हे सगळ्या समस्त सृष्टीमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टींचा आवश्यकतेनुसार भोग घ्यायला पाहिजे. पण मला मिळालेलं सगळं माझंच आहे हा भाव चुकीचा आहे, कारण ही सगळी सृष्टी ही परमात्म्याने व्याप्त आहे आणि परमात्म्याच्या कृपेशिवाय काही मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मग आपलं वर्तन आणि आपला हेतू याचा समन्वय होईल, आपल्या बुद्धी आणि श्रद्धेचा समन्वय होईल. अशा पद्धतीने अनावश्यक संग्रह करू नका, आवश्यक तेवढंच घ्या. आणि हे सगळं जे आहे ते ईश्वराचं आहे, परमात्म्याचं आहे हे लक्षात ठेवा. असं ईशावास्य म्हणजे कुठेही व्यवहार प्रपंच सोडायला सांगितलेलं नाही, परंतु त्याच्यातला जो स्वार्थ आहे तो कमी करायला सांगितलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जर का आपलं वर्तन राहिलं, वर्तन राहू शकलं, वर्तन राहण्यासाठी आपण प्रयत्न केला तर हळूहळू आपलं चित्त शुद्ध होतं, चित्त शांत होतं आणि त्यामुळे आत्मकल्याण होऊ शकतं. आणि म्हणून संत विचार समजून घेऊन, स्वामीजींसारखे ज्ञानी जे आहेत त्यांचे विचार समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामुळे मग विठ्ठल प्रसन्न होईल. म्हणजेच आपलं ध्यान आहे ते अधिक चांगलं लागेल. आता ही जी वीट आहे, मूलाधार चक्राची वीट, की त्याच्यावर दोन शक्ती उभ्या आहेत असं स्वामीजी म्हणतात, एक विठ्ठल आणि रुक्मिणी. ही विटेचा इतिहास काय आहे, ही वीट कशी आली, आपल्याला ते वीट कसे आले हे सुद्धा समजणं महत्वाचं आहे. पण ते समजलं तरी आपल्याला त्या पद्धतीने वागणं परवडण्यासारखं नाही. बघा, पुंडलिकानी ती वीट भिरकवली आणि त्याच्यावर युगे 28 उभ्या आहेत. ते आपण विठ्ठलाचं, तुम्ही कधी गेला असाल पंढरपूरला तर आपण पंढरपूरला जातो म्हणजे वारीत जाऊ असं नाही, परंतु कधीतरी तीर्थयात्रेला जातो. इथे नेहमी रांग असते, तासन तास रांगेत उभे राहतो आणि मग दर्शन मिळतं आपल्याला. पण दर्शन मिळण्यासाठी खूप वेळ उभं राहावं लागतं. जसं गाभारा जवळ येतो, देऊळ जवळ येतो, तसं पोलीस वाढतात. मग पोलीस आपल्याला ढकलत असतात, इकडे तिकडे जा, इकडे जा, पुढे जा, वरती जा. आणि नंतर देवासमोर आल्यानंतर पुजारी जे असतात ते पटकन आपलं डोकं
त्या पायावर टेकवतात आणि आपल्याला पुढे ढकलतात. तर आपलं दर्शन असं होतं. आणि पुंडलिकाचं दर्शन कसं झालं? पुंडलिकाला दर्शन घ्यायला लागलं नाही. पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल स्वतः आले. कशामुळे आले ते? त्यांनी आपल्या आईवडिलांची इतकी उत्तम पद्धतीने सेवा केली, त्यामुळे त्या सेवेवर प्रसन्न होऊन, एवढा कोण चांगला आईवडिलांचा सेवा करणारा भक्त आहे, तो विठ्ठल भक्त होताच. त्याला विठ्ठलाचं दर्शन पण पुंडलिकाला हवं होतं. पण त्यावेळेला त्यांनी माता पित्याच्या सेवेचं व्रत घेतलं होतं. ते घेण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतके कष्ट घेतले की शेवटी विठ्ठल त्याच्या दर्शनाला आले. विठ्ठल दर्शनाला आल्यानंतर त्यांनी पुंडलिकाला हाक मारलं, मी तुला भेटायला आलोय म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता सध्या माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. पाय चेपितो माय पित्यांचे, घडू द्या ही साखरी, विठ्ठला उभे राहा तो वरी, असं म्हणून ती वीट दिली. आणि त्या विटेवर ते, म्हणजे भक्ताची स्थिती पुंडलिकाची आहे आणि एक भक्त आपण. तर ही जो फरक आहे, ती वीट कुठून आली हे कशासाठी आपण बघतोय. आपण अगदी थोडा 1 तासाचा त्याग करायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याला कठीण वाटतं. मग 6.25% द्यायचे ते ग्रॉस सॅलरीवर द्यायचे का नेट सॅलरीवर द्यायचं, अशी आपली चर्चा असते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त ऐकायच्या नाहीत, या ऐकायच्या आणि वापरायच्या आहेत. स्वधर्म पालन, घर, राष्ट्र, समाज, नोकरी, व्यवसाय, धर्म, भगवंत, निसर्ग, ह्या सगळ्या बाबतीत आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण जितक्या प्रमाणात पार पडू, तितक्या प्रमाणात देवाचं आणि नशिबाचं किंवा भाग्याचं लक्ष आपल्याकडे जाईल. कुठेतरी मी वाचलं की मी देवाच्या अंगावर फुलं टाकतो, अक्षरा तांदूळ टाकतो, त्यामध्ये जर का भक्ती नसेल ना, म्हणजे आपण देवाला अंगावर फुलं टाकतो, अक्षरा टाकतो, त्यामध्ये खरा भक्तिभाव नसेल, कर्तव्य पालन नसेल, तर मला तो अभंग आठवत नाही, पण त्याने असं म्हटलं की देवाला ते आवडत नाही. देवाला आपल्या अंगावर कोणीतरी दगड मारले असं वाटतं. आणि म्हणून भक्तांचं डोकं देवाच्या पायावर टेकून टेकून देवाचे चरण झिजतात. तर अशा पद्धतीने भक्ती असेल, अशा पद्धतीने साधना असेल, तर आपल्याला देव कसे पावतील. हा सगळा भाग आपण अशासाठी समजून घेतोय की बुद्धी आणि श्रद्धेचा समन्वय ह्या भागामध्ये, ह्या पहिल्या विवेचनामध्ये स्वामीजींनी या पहिल्या भागाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. समचरण विटेवरी हा जो भाग आहे, तो भाग आपण समजून घेतोय. की पुंडलिकाने एक आदर्श वेगळाच निर्माण केला. आपल्याला ते जमणार नाहीत, पण आपल्याला संसारामध्ये ज्या गोष्टी असतात त्या नीट समजायला पाहिजेत. प्रत्येकाला न्याय देता आला पाहिजे. घरातल्या नात्या देता मोठ्या माणसांना न्याय देता आला पाहिजे. आपल्या घरातल्या नोकर चाकरांना न्याय देता आला पाहिजे. आपल्या सहकार्यांना. तर अशा पद्धतीने स्वर कर्तव्य पालनासाठी आपल्याला अनेक प्रगत पद्धतीने शिस्त पाळायला लागते आणि अनेक प्रकारचे मोह दूर ठेवायला लागतात. आता आणखीन एक संकल्पना समजून घेऊया आपण. शिव हे बघा, आता षटचक्र साधना आपण करतो. खाली मूलाधार चक्र आहे, वरती स्वाधिष्ठान चक्र आहे. आता आपण गेले सगळे अनेक पाठ बघितले आणि त्याच्यामध्ये साधना बघितली. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, गळ्यामध्ये विशुद्ध चक्र आणि 2 भुयामध्ये आज्ञा चक्र. तर ही षटचक्र साधना आपण करतो. तर स्वामीजी असं म्हणतात की शिव म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्रामध्ये शिव आहे आणि मूलाधार चक्रामध्ये आता आपण म्हटल्याप्रमाणे विठ्ठल किंवा पांडुरंग आहे. आणि ह्यांची एकता जी आहे ती आपल्याला साधनेतून करायची असते, कारण हे 2 एकच लोक आहेत. वरचं प्रकरण म्हणजे आज्ञाचक्रातलं प्रतीक, आणि त्याच्यात जे स्वामीजींनी सांगितलं असे कुंडलिनी योगात 6 चक्र सांगितले आहेत. सर्वात वरचं आज्ञाचक्र ते मेंदूमधल्या मोटर एरियाच्या परिसरात आहे की जिथून सगळ्या आज्ञा सुटतात. आता कुंडलिनी योगातल्या आज्ञा चक्राचा रंग, आपण चक्राचे रंग पण काही वेळेला बघितलेले आहेत मागच्या वेळेला. तो हा जो आज्ञा चक्राचा रंग आहे तो पांढरूक आहे, पांडुरंगासारखा आहे. पण इथे पांडुरंग हा विठ्ठलाप्रमाणे काळ्या रंगाचा नाहीये. तर स्वामीजींनी व्याख्या दिली भारतीय संस्कृती कोश खंड 8 मधल्या एका पानावरती, 679च्या पानावर.
त्यामुळे पांडुरंगाची व्याख्या यांनी करताना म्हटलेलं आहे की पांडुरंग हे धवल शिवाचं नाव आहे. शिवाचा किंवा शंकराचा रंग हा जो आहे तो धवल असतो, कर्पूर रंग असतो आणि ह्या रंगाच्या शिवाचं नाव पांडुरंग आहे असं संस्कृती कोश खंडमध्ये संदर्भ देऊन स्वामीजी म्हणतात. आणि ह्या पांडुरंगाचं कानडीमध्ये पंडरंगे रूप होतं. पांडुरंग आणि पंडुरंग यांचे पूर म्हणजे पंढरपूर असं डॉक्टर भांडारकर सांगतात. हा रेफरन्स स्वामीजींच्या आपल्या ह्या पहिल्या प्रकरणात आहे. आणि मग खाली पांडुरंग, खाली विठ्ठल आणि वरती आज्ञाचक्रात शिव, अशा पद्धतीने ती साधना हळूहळू हळू खालून वर आली की त्या ठिकाणी यांची एकता होते. आणि हीच एकता नरहरी सोनार ह्या आपल्या संत श्रेष्ठांनी सांगितलेली आहे. नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातले एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्याने शिव आणि विठ्ठल किंवा शिव आणि पांडुरंग याच्यामध्ये एकरूपता दाखवून दिली. ते सुरुवातीला शैवपंथी होते, पण त्यांना जेव्हा नंतर शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला तर त्यांनी त्यानंतर आपलं जीवन पूर्ण विठ्ठलाच्या भक्तीत समर्पित केलं. आणि विष्णू आणि शिव आणि विष्णू एकची प्रतिमा या अभंगामधून त्यांनी ही सगळी एकरूपता व्यक्त केली. शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, धन्य ते संसारी नर आणि नारी, वाचे हरहरी उच्चारिती. आता आणखीन एक पुढची गोष्ट समजून घ्या की पांढरा आपण बघितला की विठ्ठल काळा, तो काळा आहे, तो वरती आज्ञाचक्राच्या पांडुरंगाशी म्हणजेच विठ्ठल शिवाशी एकरूप झाला. आता स्वामीजी म्हणतात पांढरा आणि काळा हे दोन रंग असले तरी त्याच्यामध्ये साम्य आहे. पांढरा आणि काळा हे दोन परस्पर विरोधी रंग आहेत, पण ते साम्य कसं आहे ते स्वामीजी पुस्तकात सांगतात की पांढऱ्या रंगातून आपण म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे त्या सूर्याच्या प्रकाशातून 7 रंगाच्या छटा बाहेर पडतात. बेसिकली 3 असतात परंतु 7 त्यातनं निघतात. पण ह्या 7 छटा म्हणजे 7 रंग परत समजा एकत्र केले, सूर्यप्रकाशाचे नाही करता येणार, पण 7 रंग जे ते आहेत ताना पिही निपाजा ताम, ते सगळे 30 वेगळे वेगळे रंग घेतले आणि ते एकत्र केले तर त्याच्याप्रमाणे त्याच्यात काळा ते सगळं मिक्स केलं की काळा रंग तयार होतो. म्हणजे पांढऱ्या रंगातून 7 छटा निघतात, ते 7 छटा एकत्र केल्या की काळा रंग तयार होतो. म्हणजे पांढऱ्यापासून काळा झाला. आणि काळ्यापासून पांढरा कसा होतो तर डांबर आहे, तर डांबरापासून सगळे रंग निर्माण करण्याचे कारखाने पूर्वी जर्मनीमध्ये होते आणि बेसिकली डांबरापासून अनेक रंगछटा निर्माण करता येतात. मग त्याच्यामध्ये 7 रंग निर्माण होतात. मग काळ्या रंगापासून 7 निर्माण होतात, पांढऱ्या रंगापासून 7 निर्माण होतात. आणि अशा पद्धतीने ह्या दोन्ही रंगाची एकता आहे, साम्य आहे. आणि म्हणून शिव आणि पांडुरंग यातलं साम्य आहे. वरचा पांडुरका पांडुरंग आणि खालचा काळा विठ्ठल यातलं साम्य किंवा अंतिम एकता ही लक्षात घेण्यासारखी आहे. आज्ञा केंद्रातील पांडुरंग शक्ती एकाग्र केली तर खाली विठ्ठल शक्ती जागृत होईल. तर अशा पद्धतीने ह्या संकल्पना घेऊन जर का आपण आपलं ध्यान करू शकलो, ध्यान करू करायचा प्रयत्न केला, या सगळ्या संकल्पनांशी एकरूप झालो तर आपलं ध्यान अधिक चांगलं होईल आणि त्या ध्यानातून आपल्याला अधिक जे आवश्यक अशी फळं प्राप्त होतील. हाही एक भाग त्यातला समजण्यासारखा आहे. आता आणखीन पुढचा जो भाग आहे तोही आपण समजून घेऊया. तुमच्या पिंडात पांडुरंग शक्ती आहे. म्हणजे आता आपण खालची विठ्ठल शक्ती बघितली, वरची पांडुरंग शक्ती बघितली आणि ती विठ्ठल शक्ती जी आहे ती विठ्ठल शक्ती वरती येऊन पांडुरंग शक्तीला मिळवायची ही साधना आपण बघितली. पण हे जेव्हा साधना एका चक्रातून दुसऱ्या चक्रात, दुसऱ्या चक्रातून तिसऱ्यावर येते त्यावेळेला हळूहळू त्या सगळ्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्या पेशीमधली शक्ती वरपर येत असते. आणि म्हणून त्याने असं सांगितलंय की हा पांडूर म्हणजे अल्ब्युमिन, पांडूचा म्हणजे अल्ब्युमिनचा मराठी पांडूर हा शब्द आहे. तर पांडुरंग शब्दाची फोड वेगवेगळ्या पद्धतीने स्वामीजी कशी करतायत ते आपण बघूया. पांडुरंग म्हणजे अल्ब्युमिन, पांडुर हा अल्ब्युमिन हा प्रत्येक पिंडाचा पाय आहे. म्हणजे प्रत्येक पिंडामध्ये, पिंड म्हणजे पेशी समजा, प्रत्येक पेशीमध्ये अल्ब्युमिन आहे.
आणि ह्या अल्ब्युमिन किंवा पांडुरामध्ये लोह असतं, आयर्न असतं, आणि म्हणून प्रत्येक पिंडामध्ये आयर्न असलं पाहिजे हे सहज कळण्यासारखं आहे. श्वासाबरोबर फुफ्फुसामध्ये आलेला प्राणवायू ओढून घेण्याची ताकद ह्या क्षारात आहे. कशात? लोहामध्ये आहे, हिमोग्लोबिनमध्ये आहे. आणि शरीरात रक्तामधून प्राणवायू नेण्याचं कार्य हा क्षार करत असतो. हे त्याचं कार्य सारखं अविरतपणे चाललेलं असतं आणि शरीरातील प्रत्येक महत्वाचं कार्य यावर अवलंबून असतं. म्हणजेच पांडुर, अल्ब्युमिन, हा पांडुर हा आपल्या प्रत्येक शरीरातल्या पेशीत पिंडात सांगितलेला आहे. पांडुरंग अंग प्रत्यंगात असतो, पांडुरंग पिंडात असतो. त्याची फक्त एकत्रता म्हणजे सिंबॉलिक एकत्रता राहायची आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपल्याला समतेचं चक्र साधता येतं. ही सगळी शरीराशी संवाद ही जी आपण ध्यान पद्धती करतो त्याच्या पाठीमागचं सूत्र आहे. शरीराशी संवाद ह्या ध्यान प्रक्रियेत आपण काय करतो? कोहम सोहम हे आठवतं? कोहम म्हणजे प्रत्येक चक्राला विचारायचं त्या ठिकाणी. समजा सुरुवातीला आपण मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठान चक्रातून मणिपूर चक्रात असे आलो की प्रत्येक चक्रात आपण त्या सगळ्या त्या संबंधित पेशींना विचारतो कोहम, आणि त्याचं उत्तर काय येतं? सोहम. म्हणजे ह्या ध्यान प्रक्रियेमध्ये कोहम आणि सोहम या संवादाद्वारे आपण हळूहळू मूलाधार चक्राकडून वर 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 येत आज्ञा चक्राकडे येतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून आपण मनाने त्या शरीर पेशीची संवाद साधतो आणि मग ती एकत्रता साधण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही आम्ही एकच आहोत, एकाच वेळी आलेलो आहोत, एकाच गोष्टीसाठी आलेलो आहोत, एकाच हेतूसाठी आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने आपण एकत्र आनंदाने गुण्यागोविंदाने राहू अशा प्रकारची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करतो. आता हे सगळं शिव विष्णू शक्तीची एकता बघितली आपण. जीवा शिवाची भेट असं म्हणतात ना. खाली जीव आहे तो पांडुरंग रूपी विठ्ठल रूपी आहे किंवा विठ्ठल रुक्मिणी रूपी आहे. त्यातली रुक्मिणी शांती करून हळूहळू तो जीव वरती येत असताना विठ्ठल शक्ती वरती येत असताना आपल्या सगळ्या पिंडात ते स्वच्छ ती एक शक्ती जाऊन एक प्रकारची शुद्ध शक्ती कुंडलिनी शक्ती केल्यामुळे ते शरीर हळूहळू स्वच्छ सद्ध शांत होत 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 वरती आलं की तिथे शिवशक्तीची जी भेट होते. विष्णू म्हणजे विठ्ठल आणि शिव म्हणजे शिव, आज्ञा चक्रातला शिव. तर ह्या दोन्ही शक्तीची एकता दिलेली आहे आणि हीच एकता स्वामीजी म्हणतात ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनामध्ये सोनोपंत दांडेकरांनी सांगितलेली आहे. ती कशी सांगितली आहे ती बघा. नाथपंथ नावाचा एक पंथ आहे की नाथपंथ हा शिवभक्ती सात्विक भावाने केली जाते असा जो पंथ आहे. शिवाची भक्ती, शंकराची भक्ती अत्यंत सात्विक भावाने ह्या पंथात केली जाते. मत्स्येंद्रनाथ हे ह्याचे मूळ नाथ जे आहेत ते शंकर आहेत. आदिनाथ शंकर असतात. पण त्याच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, त्याच्यानंतर गोरखनाथ आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्ञानेश्वर सुद्धा नाथपंथातच येतात. कारण ज्ञानेश्वरांना त्यांच्या बंधूंनी निवृत्तीनाथांनी दीक्षा दिलेली आहे आणि निवृत्तीनाथांना या गोरखनाथांकडून किंवा या नाथपंथाच्या कुठल्या तरी एका ज्येष्ठ अशा साधूकडून दीक्षा मिळालेली आहे. तर नाथपंथापैकी पहिले नाथ आदिनाथ शंकर आणि मग ज्ञानेश्वर नाथपंथातच स्वतःला गणतात. आणि मग नाथपंथ आणि महाविष्णू यातला धागा त्या ज्ञानेश्वरीमध्ये मामा दांडेकर दाखवतात. त्या अध्याय 6 ओवी 291 मध्ये ते असं म्हणतात की पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दाऊने उद्दिशू महाविष्णू. म्हणजे इथे पिंडाचा ग्रासू नाथ संकेतीचा दशू परी म्हणजे इथे परत त्यांनी शिव आणि विष्णू याची एकता दाखवलेली आहे. बघाशी आपण नरहरी सोनारांची एकत्रता बघितली की ज्ञानेश्वरीमध्ये एकत्र आहे. आणि परत पसायदानाचा पण आपण अभ्यास केलेला आहे. आणि पसायदानामध्ये शेवटी जो वर मागणं मागितलेलं आहे
ते ज्ञानेश्वराने असं मागितलेलं आहे, येथ म्हणे विश्वेश्वरा हो, हा होईल दान पस्तावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आता विश्वेश्वर हा उल्लेख केलेला आहे, म्हणजे ज्ञानेश्वर जे आहेत ते मागणं मागतात गुरूंकडे आणि ते म्हणतात की येथे म्हणे विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखीला झाला. म्हणजे गीता हे महाविष्णूच्या आख्यायाचं आख्यान. पसायदान कशावर आहे? गीतेवर आहे. गीता कोणाचं आख्यान आहे? महाविष्णूचं. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आहे. श्रीकृष्ण महाविष्णूचा अवतार आहे आणि ह्या सगळ्या आख्यानाचं, गीतेच्या आख्यानाचं फळ जे पसायदानात सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे विश्वेश्वर, म्हणजे शिवश्रेष्ठ. तर अशा पद्धतीने हा सगळा शिव आणि विष्णू ह्याची एकत्रता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एकत्रता आपल्या शरीरात सुद्धा प्रतीक रूपाने आहे, अशा पद्धतीने स्वामीजी सांगतात. आणि म्हणून हा 1801 वा जो श्लोक आहे पसायदानाचा ज्ञानेश्वरी मधला, तो म्हणतो पसायदानामध्ये अखेर जो आशीर्वाद दिलाय तो विश्वेश्वराने म्हणजे शंकर रूपाने दिला आहे. म्हणजे दुसरीकडे शिव आणि शक्तीची एकता ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात पाहिली. आणि आणखीन एक उदाहरण स्वामीजींनी त्यांच्या ह्याच्यात दिलेलं आहे की अमृतानुभवामध्ये शिव आणि शक्तीची एकता बघितलेली आहे, शिव विष्णूची एकता आहे. तर अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या जरी देवता असतील तरी त्यांची एकत्र. आता हीच गोष्ट जी आहे ती समर्थांनी पण अनुभवान दिलेली आहे. एकदा समर्थ पुरंदर किल्ल्यावरून चाफळला जाताना जेजुरीवरून चाललेले होते आणि जेजुरीवरून चाललेला असताना एक धनगर आला आणि घोड्यावरून समर्थांसमोर आला आणि त्यांनी समर्थांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं धनगरांनी, महाराज आता आलेला जात तर खंडोबाचं दर्शन घेऊन जाणार, समोरच आहे गड, तर आपण गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊ. तर समर्थ हसून म्हणले, अरे बाबा मी रामाचा सेवक आहे आणि खंडोबा तर शिवाचा अवतार आहे, मी रामाव्यतिरिक्त इतरांना रामस्वरूपात पाहतो, मग म्हणून मी तुझ्या खंडोबाला नमस्कार करतो, आता मला गड चढायला मला नाही जमणार. तर त्याच्यावर तो धनगर म्हणतो, अहो महाराज तुमच्या रामाने प्रत्येक वेळेला शिवलिंग स्थापून शिवाची मनोभावे पूजा केलेली आहे. आता राम जेव्हा सीता शोधायला गेला होता कन्याकुमारीला किंवा त्या भागामध्ये, तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी त्या म्हणजे लंकेवर स्वारी करायच्या अगोदर सुद्धा शिवलिंगाची पूजा केली, तर आल्यानंतर पण शिवलिंगाची पूजा केली. तर म्हणतात रामाने शिवलिंगाची पूजा केली, तुम्ही रामभक्त आहेत, खंडोबाच्या दर्शनाला काय हरकत नाही यायला. मग समर्थांना लक्षात आलं की हे एवढं सांगतोय त्या अर्थी आपण घ्यायला पाहिजे. मग ते जातात आणि खंडोबाचं तिथे उभे राहतात, खंडोबाचं दर्शन घेतात आणि त्यांचं मन प्रसन्न झालं. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले, त्यांच्या अंगाला कंप सुटला, त्यांची वाणी सद्गदित झाली आणि मग त्यांच्या मुखातून ही त्या खंडोबाची आरती जी आता खूप प्रसिद्ध आहे ती निघाली. पंचायनन हयवाहन सुरभूषित निळा, खंडा मंडित दंडित दानवाव लीळा. मोठी आरती आहे. थोडक्यात त्यांना त्या ठिकाणी त्या खंडोबाचं दर्शन घेत असताना राम दिसला आणि त्या रामाच्या ह्याच्यातून जी काही आरती किंवा स्तुती निर्माण झाली ती खंडोबाची एक प्रसिद्ध आरती झाली. आणि मग समर्थांनाच आश्चर्य वाटलं की मी रामाचा भक्त असून रामाचं नाव घेत असताना माझ्या डोळ्यात प्रत्यक्ष शंकर अवतरले, हे कसं झालं. आणि बाहेर येऊन ते बघतात की तो म्हणजे दर्शन घेऊन देवळाच्या मंदिराच्या बाहेर आले तर तो घोडा नव्हता, तो धनगर नव्हता, काही नव्हतं. मग समर्थांनी ओळखली की श्री खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते, म्हणजे त्या धनगराच्या रूपात स्वतः खंडोबाच आले होते आणि ते समर्थांना. तर अशा पद्धतीने ही एकता जी आहे ती एकता खूप महत्वाची आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो बघू आपण, कारण आज परत आपल्याला ध्यान करायचं आहे. तो जो भाग आहे तो असा की अमृतानुभव म्हणजे विश्वनिर्मिती. ते मग मागच्या कुठल्या तरी विवेचनामध्ये आपण बघितलेलं आहे, मला वाटतं मनाच्या श्लोकाच्या, त्याच्यात ते असं आहे की वर्णन केलेलं आहे, ही होई आहे, जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोवरी, चाळूस्तरी एकाहारी एकांगाची. थोडक्यात शिवानी स्वतःच्या अंगाला प्रिय असं शक्तिरूप बनवलं, म्हणजे अर्धनारी नटेश्वर जी संकल्पना आहे, यांग यिंग ही संकल्पना आहे,
मग शिवानीच या अमृतानुभव असं सांगतात की शिवानी स्वतःच्या अंगाला प्रिय असं शक्तीचं रूप बनवलं. मग ते काय करतात दोघ जण, आवडीचे वेगे एक एका ते गिळती अंगे की द्वैताची ने पांगे उघडती आहात. मी थोडं घाईने घेतोय कारण हे मागे झालेलं आहे. शिवानी शक्तीला गिळायला सुरुवात केली. गिळायचं आणि ओकायचं, द्वैत आणि क्षणाशांत अद्वैत. गिळणं म्हणजे अद्वैत, ओकलं म्हणजे द्वैत. अशा पद्धतीने ते वर्णन शिवशक्तीचं त्या अमृतानुभवामध्ये केलेलं आहे. मग स्वामीजी म्हणतात की मेसॉन हा शक्तीचा अत्यंत सूक्ष्म असा जो कण आहे त्याचं वर्णन आणि शिवशक्तीचं वर्णन एकदम साम्य आहे. कारण त्याचं वर्णन डान्सिंग मुली मास्टर नावाच्या पुस्तकात केलेलं आहे की व्हॉट इज मेसॉन, क्रिएशन अँड रिअब्सॉर्प्शन ऑफ मेसॉन टेक्स प्लेस इन्स्टंटेनियसली. म्हणजे एकाच वेळेला ऊर्जा आणि एकाच वेळेला शक्ती अशा पद्धतीने दोन्ही ते ऍब्सॉर्प्शन रिअब्सॉर्प्शन होतं. म्हणजे थोडक्यात मेसॉनची व्याख्या, शक्तीकणाची व्याख्या आणि शिवांची व्याख्या ही कमालीची सारखी आहे असं स्वामीजींनी त्या अमृतानुभवाच्या विवेचनामध्ये दाखवलेलं आहे. विश्व ऊर्जेचा कण ज्यापासून हे विश्व बनलं हे विज्ञान सांगतं आणि शिवशक्ती ज्यातून हे विश्व उत्पन्न झालं या सगळ्याचं वर्णन कमालीचं सारखं आहे. ज्ञानेश्वर 13व्या शतकात झाले. मेसॉनचा शोध अलीकडे 200 वर्षापूर्वी लागला. पण विज्ञानाच्या प्रयोगात वैज्ञानिकांनी जे पाहिलं ते स्वतःच्या अंतरच्या प्रकाशात माऊलींनी कितीतरी आधी पाहिलं, वर्णन केलं. फक्त आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे. तर अशा दृष्टीने काही भाग आज सुद्धा शिल्लक राहतोय. आपण पुढच्या वेळेला घेऊया कारण आपल्याला आता ध्यानाकडे जायला पाहिजे. ध्यान ही खूप महत्वाची आवश्यक गोष्ट आहे आणि या ठिकाणी आज आपण हा भाग पूर्ण करूया आणि ध्यानाकडे जाऊया. ध्यानाच्या स्थितीमध्ये जावं, सगळ्यांनी शांत बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा आणि ही कॉमेंट्री ऐकत आपण ध्यान करूया. हे आत्म्या, तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहेस. बाजूला योग्य असं वातावरण करवेल तेवढं तयार केलेलं आहे. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. यापुढे कानाने बाजूचे आवाज ऐकू नकोस. तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून केवळ जीवनदायी हवाच आत येऊ दे. या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग बंद कर. तुझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा एक अपूर्व अनुभव तू घेणार आहेस आणि त्यासाठी चांगली बुद्धी ही पहिली गरज आहे. शांत एकाग्र राहण्यासाठी चांगली बुद्धी तू स्वतःकडेच माग. सूर्यतेजाने तुझ्या आत दिलेली शक्ती तू चांगल्या बुद्धीसाठी खर्च कर आणि त्या प्रतीकाचा मंत्र ऐक. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे शब्द वारंवार ऐकताना तू तिकडे दुर्लक्ष करायची सवय बाळगशील. तसे मुळीच करू नकोस. चांगली बुद्धी मागितली आहेस ती तुला मिळणारच आहे. तिला पात्र राहण्यासाठी शांत एकाग्रता तू करणार आहेस. हे आत्म्या, तू चांगल्या बुद्धीची इच्छा केलीस, तुझ्या हिताच्या बुद्धीची इच्छा केलीस. चांगली बुद्धी म्हणजे समता. विचकू नकोस. आता तुझ्यातली, तुझ्या स्वतःच्या आतली समता तरी करशील की नाही? तू स्वतःलाच आतली वागणूक नीट देत नाहीस हे बुद्धीने कबूल करशील की नाही?
तू विचारशील, मी स्वतःला चांगली समतेची वागणूक कशी दिली नाही? अरे जीवा, तुझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला मन आहे असं अनेक बुद्धिनिष्ठ अभ्यासकांनी संशोधन केलेलं आहे. त्या तुझ्या छोट्या छोट्या असंख्य शरीर सहकार्यांची तू कधी दखल घेतली आहेस का? घे बरं दखल. चांगल्या बुद्धीच्या लेण्यातून ज्या पेशींच्या सहकार्याने तू हसतोस, अन्न पचवतोस, त्या सगळ्यांचा आळीपाळीने एकेका थरावर परामर्श घे. जसं तू पाहुण्यांना विचारतोस, केव्हा आलात, कोठून आलात, बरं आहे ना, तसं आपल्या शरीरातल्या दुर्लक्षित सहकार्यांना विचार बरं, कोठून आलात. मग त्या प्रश्नातून पेशीमन स्वतःला विचारतं, कोठून आलो मी. तेव्हा विचार त्याला, पण थांब हं, तुझ्यातर्फे मीच विचारतो, कारण तुला शांत बसायचंय. विचारू तर प्रश्न तुझ्या पेशींना तुझ्यातर्फे. कोठून आलात म्हणून विचारतो. हं, कोठून आलात. कोहम कोहम कोहम. आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे, सोहम सोहम सोहम. तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका हं. आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. सोहम सोहम सोहम. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास, ठीक केलंस. आता हाच संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. कोहम सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच, तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखतं तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. कोहम
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. कोऽहम् कोऽहम्. उत्तर येईल सोऽहम् सोऽहम्. तेच तेज, तेच तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्मप्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील अशी तुझी बुद्धी
शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. कोहम 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 सोहम सोहम सोहम. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार. कोहम कोहम कोहम. केवढी नीरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत ढवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपण विशुद्ध चक्रापर्यंत साधना केली. यापुढील जो भाग आहे तो फक्त आज्ञाचक्राचा राहिलेला आहे. आता आपण नेहमीच्या प्रार्थनेकडे जाऊया. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत.
ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम. हरिओम. नमस्कार. हरिओम. हरिओम. सर्व देवतांची एकरूपता छान सांगितली. ध्यानही खूप सुंदर झालं. धन्यवाद ताई. ताई, आता हा जो बुद्धियोग आणि श्रद्धायोग ह्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या जेवढ्या जास्त समजतील त्या या योगग्रंथ अधिक जास्त समजतील असं मला वाटतं. म्हणून आपण थोडं जास्त डिटेलमध्ये घेतोय हे. अर्थात पुढचा जो चॅप्टर आहे 3 पासून 8 पर्यंतचे ते फार काही वेळ घेणार नाहीत आपले, कारण त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी जास्त आहेत. खूप सुंदर पाठ झाला. हरिओम. 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 त्याला खांदे भागवत करायचं का? हो चालेल. हरिओम. खूपच छान. भेटूया पुढच्या हरिओम बुधवारी. ऋषी. हरिओम सगळ्यांना. हरिओम. हरिओम.